आपण बघितलं गेल्या काही दिवसांपूर्वीच मनमाड रेल्वे स्थानकावर भिकाऱ्याला मारहाण केली होती आणि त्या प्रकरणी आता पोलीस कॉन्स्टेबल जयकुमार तायडे याचं निलंबन करण्यात आलेलं आहे। पोलीस अधीक्षकांनी हे निलंबन केलंय। अजय सोनावणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अजय, काय अधिक माहिती? विशाल, आपल्याला माहिती असेल की मंगळवारी हा सगळा प्रकार घडलेला होता आणि त्याचा व्हिडिओ जो होता तो एका प्रवाशाने काढलेला होता आणि तो सगळीकडे व्हायरल झालेला होता। या प्रकरणात जेव्हा माध्यमांनी त्या बातम्या चालवल्या तर त्यानंतर ची दखल रेल्वे पोलिसांनी घेतली मनमाडच्या। त्यानंतर तिथले जे डीवायएसपी होते गौतम पवार यांनी स्वतः या गोष्टीला संपूर्णपणे अहवाल तयार केला आणि तो वरिष्ठांकडे पाठवला। त्यांचं म्हणणं होतं की जरी भिकाऱ्यांचा त्रास होत असला तरी ज्या पद्धतीने त्या कॉन्स्टेबल जो होता जयकुमार तायडे त्यांनी ज्या पद्धतीने त्या भिकाऱ्याला मारलं ती पद्धत जी होती ती चुकीची होती आणि तिचं कोणीही समर्थन करू शकत नाही असं त्या डीवायएसपींचंही म्हणणं होतं। सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचं तिथल्या आणि कर्मचाऱ्यांनाही त्या गोष्टीबद्दल वाईट वाटलं होतं। त्यामुळे या संपूर्ण घटनेचा त्यांनी अहवाल तयार केलेला होता आणि तो रेल्वेचे जे एसपी आहेत त्यांच्याकडे पाठवलेला होता आणि त्यावरती कारवाई निश्चितच होणार असं डीवायएसपींनी आम्हाला ओरली सांगितलेलं होतं, परंतु ते अधिकृतपणे बाईट द्यायला तयार नव्हते त्यावेळेला। मात्र आता त्यांनी जी कारवाई केलेली आहे ती योग्य झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच या सर्व प्रकरणामध्ये हा जो कॉन्स्टेबल तायडे होता त्याचं निलंबन केलेलं आहे त्यांनी। नक्कीच, तेव्हा मारकुड्या तायडेला आता निलंबित करण्यात आलंय। धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।